टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट म्हणजे IVF ट्रीटमेंट याबद्दल लोकांना खूप गैरसमज आहेत आणि त्यामधला पहिला जो गैरसमज आहे ना तो आहे की त्यांना प्रश्न असतो की डॉक्टर खरंच IVF ट्रीटमेंट सेफ आहे का? मुख्यतः पुरुषांना हा प्रश्न खूप असतो की डॉक्टर बायको आता IVF ट्रीटमेंट जर घेणार आहे तर बाळ तर आम्हाला पाहिजे, पण ही IVF ट्रीटमेंट करत असताना माझ्या बायकोला काही साईड इफेक्ट होणार नाहीत ना, काही त्रास नाही होणार, ही स्वाभाविकरित्या या बाबतीत प्रत्येकालाच माहिती पाहिजे असते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो याबद्दलच आहे की IVF ट्रीटमेंट ही तुमच्यासाठी सेफ आहे का नाही. माझं नाव आहे डॉक्टर चिन्मय पत्की आणि मी तुमच्या सगळ्यांशी बोलतोय ईशा वुमन्स हॉस्पिटल डोंबिवली इथून. चला तर बोलूयात मग IVF ट्रीटमेंटबद्दल. IVF ट्रीटमेंट ही सेफ आहे का नाही यासाठी मी सर्वप्रथम तुम्हाला IVF प्रोसेस एक्सप्लेन करेन. IVF प्रोसेसमध्ये आपण काय करतो तर आपण इंजेक्शन देऊन स्त्रीचे एग्स जे आहेत ना ते आपण त्यांच्या शरीराच्या बाहेर काढतो आणि त्या एग्समध्ये पुरुषांचे जे शुक्राणू असतात ते इंजेक्ट करतो, ज्या प्रोसिजरला ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो. आणि असे एग्स ज्यामध्ये स्पर्म्स आम्ही इंजेक्ट केलेले असे एग्स आम्ही या IVF लॅबमध्ये इन्क्युबेटरच्या आत ठेवतो. त्यांना ती सर्व त्या गोष्टींची पूर्तता करतो ज्यामध्ये तो गर्भ चांगला वाढू शकेल. आणि एकदा का तो गर्भ 5 दिवसांपर्यंत म्हणजे ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत वाढला की त्यानंतर आम्ही तो गर्भ युट्रसमध्ये पुन्हा ट्रान्सफर करतो, ज्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. आणि एकदा का एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं की त्यानंतर काही गोळ्या औषधं पेशंटला दिले जातात आणि यानंतर 10 दिवसांनंतर आम्ही चेक करतो की पेशंटची त्या सायकलमध्ये प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली आहे का नाही. तर ही एक थोडक्यात होती IVF ट्रीटमेंटची प्रोसेस. आता IVF ट्रीटमेंटच्या सेफ्टीबद्दल किंवा IVF ट्रीटमेंट सेफ आहे का नाही याबद्दल लोकांच्या मनात जी मुख्यतः भीती असते ना त्याला आपण आज 3 ते 4 मुख्य पॉईंट्समध्ये डिवाईड करूया. पहिला पॉईंट जो पेशंटच्या मनात असतो तो म्हणजे डॉक्टर एवढे सारे जे आता मी इंजेक्शन घेणार आहे त्या इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट्स असतील का. तर बघा IVF ट्रीटमेंट म्हणजे इंजेक्शन हा त्याचा अविभाज्य भाग आहे. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की या IVFचे इंजेक्शन म्हणजे नक्की असतात काय. IVFचे इंजेक्शन म्हणजे त्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीरात ॲक्च्युली आत्तासुद्धा अवेलेबल आहेत आणि ते म्हणजे तुमचे हॉर्मोन्स. IVFमध्ये आम्ही काय करतो तर आम्ही तेच हॉर्मोन थोड्या जास्त प्रमाणात शरीरात इंजेक्ट करतो, ज्यामुळे जी ओव्हरी असते, जे अंडाशय असतं ते एकापेक्षा जास्त अंडी बनवतं, ज्याचा फायदा घेऊन आपण ती अंडी बाहेर काढतो आणि मग त्यावर आपण IVF प्रोसिजर करतो. पण हे जे इंजेक्शन्स असतात ना हे आम्हाला दररोज पेशंटला द्यायला लागतात. का बरं असं आहे की आम्हाला एक इंजेक्शन दररोज द्यायला लागतं? कारण ते इंजेक्शन शरीरात 1 दिवसापेक्षा जास्त टिकू नाही शकत, त्याला दररोज द्यायला लागतं. नेहमी लक्षात ठेवा, एखादं इंजेक्शन जेव्हा शरीरात 1 दिवससुद्धा टिकू शकत नाही आणि ते तुमच्याच शरीराच्या प्रथिनांपासून हॉर्मोन्सपासून बनवलेलं असतं तेव्हा ते इंजेक्शन्स नेहमी सेफ असतात. तुम्ही कधी कॅन्सरचे इंजेक्शन्स पाहिलेत का? किमोथेरपीचे इंजेक्शन्स. किमोथेरपीचे इंजेक्शन बॉडीमध्ये महिनोन-महिने राहतात. याच कारण किमोथेरपी महिन्यातनं, 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं एकदा दिली जाते. IVFच्या इंजेक्शनचा तसा काही प्रकार नाही आहे. IVF इंजेक्शन जेव्हा आपण देतो तेव्हा ती पूर्णतः सेफ आहेत. त्या इंजेक्शनचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. इनफॅक्ट या IVFच्या इंजेक्शननी पूर्वीच्या काळी पेशंटना खूप जास्त पेन व्हायचं. हे इंजेक्शन दंडावर किंवा कमरेवर जेव्हा दिले जायचे ना तेव्हा पूर्वीच्या काळी पेशंटना त्यापासून खूप जास्त त्रास व्हायचा, पेन व्हायचं. पण आता हे सगळे IVFचे इंजेक्शनच्या ज्या सुया आहेत ना, नीडल ज्याला आम्ही म्हणतो, त्या पण आता सायन्सच्या डेव्हलपमेंटमुळे एवढ्या छोट्या झालेल्या आहेत की आता हे सर्व इंजेक्शन्स आम्हाला खूप खोलवर नाही द्यायला लागत. हे फक्त सबक्युटेनियस म्हणजे आम्हाला स्किनच्या खाली द्यायला लागतात.
आणि त्यामुळे असे इंजेक्शन जे स्किनच्या खाली दिले जातात स्वाभाविकरित्या ते पेनफुल नसतात. IVF ट्रीटमेंटच्या दरम्यान पहिल्या 10 ते 12 दिवसात जे पेशंट इंजेक्शन्स घेतात ना माझ्याकडे, ते पेशंट युजुअली सकाळी ऑफिसला जायच्या आधी येतात, इंजेक्शन घेतात आणि ऑफिसला जातात. मला सांगा, जर या इंजेक्शनचा एवढा जर त्रास होत असता तर पेशंट इंजेक्शन घेऊन ऑफिसला जाऊ शकेल का? त्यामुळे IVFचे इंजेक्शनबद्दल बिलकुल भीती बाळगू नका. IVF इंजेक्शन सेफ पण आहेत आणि IVFच्या इंजेक्शनमुळे एवढं जास्त पेन पण होत नाही. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट जो पेशंटला याबद्दल खूप जास्त भीती असते ती म्हणजे, डॉक्टर ते तुम्ही आत्ता सांगितलं की ते अंडी शरीरातनं बाहेर काढणार, तर ती कशी काढणार आणि त्यामुळे मला खूप त्रास होणार का? तर बघा, IVFमध्ये आम्ही जी एग्स रिट्रीव्हल, ज्याला ओव्हम पिकअप म्हणतो किंवा एग रिट्रीव्हल म्हणतो, ही जी आम्ही प्रोसिजर करतो ना, ही ॲनेस्थीशियाच्या अंडर असते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा ॲनेस्थीशिया खूप शॉर्ट ड्युरेशनचा असतो आणि त्याहूनही महत्त्वाचं, हे जे इंजेक्शन्स द्वारे आम्ही अंडी जी बनवलेली आहेत ओव्हरीमध्ये, ही जेव्हा आम्ही बाहेर काढतो ना, तेव्हा ही बाहेर काढायची पद्धत जी आहे ती नॅचरल रूटमधनंच आहे. म्हणजे स्त्रीच्या नॅचरल रूटमधून थ्रू व्हजायनाच आम्ही सोनोग्राफीच्या माध्यमाने, सोनोग्राफीचा जो प्रोब असतो त्याला आम्ही त्यावर एक प्रोब लावतो, ज्या प्रोबमधून एका बारीक सुईने हे एग्स बाहेर काढले जातात. हे बाहेर काढण्याची प्रोसिजर अत्यंत सिंपल आहे. इनफॅक्ट जर खूप कमी अंडी असतील, 1 किंवा 2 अंडी किंवा 3 अंडी जर असतील ना, तर अशा वेळेला आम्ही पेशंटला ॲनेस्थीशियासुद्धा देत नाही. अशा वेळेला आम्ही केवळ लोकल ॲनेस्थीशियामध्ये या प्रोसिजर्स करू शकतो. त्यामुळे एग रिट्रीव्हल पेनफुल बिलकुल नसतं. या एग रिट्रीव्हलमुळे कुठलाही त्रास होत नाही. एग रिट्रीव्हल केल्यानंतर पेशंट 2 ते 3 तासामध्ये घरी जाऊ शकतो. संध्याकाळी त्याचं तो नॉर्मल त्याचं जे रुटीन आहे ते फॉलो करू शकतो. दुसऱ्या दिवशीपासून पेशंट नॉर्मली स्वतःच्या कामाला लागू शकतो. एवढं जरूर आहे की एग रिट्रीव्हलमध्ये ज्या पेशंटचे एग्स जास्त प्रमाणात मिळतात, धरून चला 8, 10, 15, 20 किंवा त्याहून जास्त मिळतात, अशा पेशंट्स मात्र कंप्लेन करतात की काही वेळेला 1-2 दिवस त्यांना पोटात दुखतं, पोटात हेवी वाटतं. आणि हे खरं आहे की एग रिट्रीव्हल नंतर काही पेशंटना पोटात जड वाटणं, हेवी वाटणं हे खूप कॉमन आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी या एग रिट्रीव्हल नंतर एक कॉम्प्लिकेशन व्हायचं पेशंटना, ज्या पेशंट्समध्ये खूप सारे अंडे मिळायचे. पूर्वीच्या काळी जेव्हा पेशंट्सचे अंड्यांचा नंबर जर 25-30 वगैरे असेल ना, तर त्यावेळेला त्यांना OHSS म्हणजे ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम नावाचं एक कॉम्प्लिकेशन व्हायचं, ज्यामध्ये खूप सारं पोट फुगायचं, खूप उलट्या व्हायच्या, छातीमध्ये, पोटामध्ये पाणी जमा व्हायचं, कित्येक वेळेला पेशंटला ICUमध्ये ॲडमिशनपर्यंत लागायची. पण आता आम्ही ॲटलिस्ट मी माझं क्लिनिक 0 OHSS क्लिनिक सांगतो, OHSS फ्री क्लिनिक सांगतो. का बरं? तर पूर्वीच्या काळी हे अंडी काढण्यासाठी एग मॅच्युरेशनसाठी जे इंजेक्शन दिलं जायचं ना, त्या इंजेक्शनचा हा साईड इफेक्ट होता, दुष्परिणाम होता की पेशंटना OHSS व्हायचं. आता जे इंजेक्शन्स आम्ही मॅच्युरेशनसाठी वापरतो त्यांना आम्ही ॲगोनिस्ट ट्रिगर म्हणतो. हे HCGचे इंजेक्शन नसतात, बल्कि अगोनिस्ट ट्रिगर असतात आणि त्यामुळे OHSS पेशंटला होत नाही. त्यामुळे एग रिट्रीव्हल नंतर जे होणारं मुख्य पूर्वी कॉम्प्लिकेशन व्हायचं ते आता कदापि पेशंटला होत नाही. या व्यतिरिक्त जेव्हा एग रिट्रीव्हल होतं, पेशंटला आम्ही घरी पाठवतो, त्यानंतर पेशंटला आम्ही पुढील 3, 4, 5 दिवसांमध्ये ना रेग्युलर चेकअपला बोलवत असतो. त्यामुळे जर पेशंटला कुणाला हेवी वाटत असेल, कुणाला थोडासा त्रास होत असेल, तर डेफिनेटली त्या बाबतीत काही गोळ्या औषधांनी त्यांना आराम पडू शकतो. त्यामुळे एग रिट्रीव्हल प्रोसिजरला तर बिलकुलच घाबरायची गरज नाही आहे. त्याचबरोबर एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे हे एग्ज आम्ही बाहेर काढून स्पर्मबरोबर फ्यूज करून लॅबमध्ये जेव्हा ग्रो करतो ना, त्यानंतर हे पुन्हा आम्ही युट्रसमध्ये सोडतो, ज्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रोसिजर म्हणतात. ही प्रोसिजर तर पेन फ्री असते. ही प्रोसिजर आम्ही अल्ट्रासाउंड गायडन्स खाली पेशंटला IVF लॅबमध्ये बोलवून एका बारीक कॅथेटरने आम्ही त्यांच्या युट्रसमध्ये एम्ब्रिओ सोडत असतो. या प्रोसिजरनी कुठलाही त्रास होत नाही. मी माझ्या क्लिनिकमध्ये पेशंटचं जेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो ना, तेव्हा मस्त म्युझिक वाजत असतं, पेशंट छान गप्पा मारत असतो. इनफॅक्ट आम्ही पेशंटला लाईव्ह सोनोग्राफी माध्यमाने दाखवतो की आम्ही कसं एम्ब्रिओ ट्रान्सफर करतोय, कॅथेटर कशी युट्रसमध्ये चालली आहे आणि हा अनुभव अत्यंत प्लेझंट असतो. बऱ्याच वेळेला या एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या अराउंड पेशंटला खूप सारी अँझायटी असते.
अर्थातच क्लिनिकची पण जबाबदारी आहे की हा जो एम्ब्रिओ ट्रान्सफरचा एक्सपिरियन्स आहे ना, हा पेशंटसाठी खूप सुखदायी, टेन्शन फ्री, स्ट्रेस फ्री असला पाहिजे. आणि जर तो तसा असेल ना, तर एम्ब्रिओ ट्रान्सफरनंतर पेशंटला कदापि पेन होत नाही. यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर पेशंटला काही इंजेक्शन दिले जातात पुढील 10 दिवसांसाठी. आणि या इंजेक्शनच्या बाबतीत डेफिनेटली मी सांगेन, यामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं एक इंजेक्शन असतं, ज्या इंजेक्शनमुळे काही पेशंट्स पेन कंप्लेन करतात. बघा, सगळ्याच पेशंटचा पेन टॉलरन्स एक नाही आहे. प्रत्येकाची पेन होण्याची जी सेन्सिटिव्हिटी असते ती कमी जास्त असते. पण हे इंजेक्शन्स मी माझ्या गेल्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहतोय, प्रत्येक पेशंट व्यवस्थित सक्सेसफुली घेतात. असं काही नाही आहे की हे एवढं जीवघेणं पेन आहे की पेशंट ट्रीटमेंटच घेऊ शकत नाही. डेफिनेटली काही इंजेक्शन्स असतात जे पेनफुल असतात, पण बघा हे पेन काही कॉन्स्टंट नसतं. हे इंजेक्शनसुद्धा जेव्हा दिले जातात तेव्हा हे एम्ब्रिओ ट्रान्सफरपासून काही दिवसांसाठी दिले जातात. 10 दिवसांसाठी, 15 दिवसांसाठी, काही केसेसमध्ये 21 दिवसांसाठी. पण एकदा का प्रेग्नन्सी कन्फर्म होऊन, एकदा का बाळ आम्हाला तिथे सुखरूप दिसायला लागलं की आम्ही इंजेक्शन्स बंद करतो. आणि त्यानंतर पेशंटला अत्यंत नॉर्मल गोळ्या औषधांची ट्रीटमेंट चालू असते. या व्यतिरिक्त लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन नावाचं एक जे ब्लड थिनर इंजेक्शन आम्ही वापरतो ना, ते इंजेक्शन तर स्किन खाली दिलं जातं. आणि त्या इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला पेन नावाचा प्रकार होत नाही. पण डेफिनेटली काही पेशंट्सना स्किनच्या मध्ये डिस्कलरेशन, थोडंसं काळपट डाग त्या इंजेक्शननी पडू शकतात, जे कालानुरूप महिना 2 महिन्यात क्लिअर पण होतात. आत्तापर्यंत मी जे तुम्हाला प्रत्येक गोष्ट IVF प्रोसिजर आणि त्या बाबतीत होणाऱ्या पेशंटचा अनुभव सांगितला आहे ना, हा 99% पेशंट तुम्हाला हाच अनुभव सांगतील की हा असाच असतो. त्यामुळे IVFच्या सेफ्टी बाबतीत किंवा त्यापासून होणाऱ्या त्रासाबाबतीत अजिबात घाबरू नका. अजून एक पेशंटचा प्रश्न जो असतो तो म्हणजे IVF ही ट्रीटमेंट अशी आहे ना, की ज्याचा सक्सेस रेट अंदाजे 35 ते 40% म्हणजे सगळे पेशंट IVFमध्ये प्रेग्नंट होत नाही. तेव्हा ज्या पेशंट्सना IVFमध्ये प्रेग्नन्सी मिळत नाही, तेव्हा त्यांना सेकंड टाईम किंवा थर्ड टाईम प्रयत्न करायला लागतो. तर पेशंटचा हाच प्रश्न असतो, की डॉक्टर आम्ही एवढं 2-2, 3-3, 4-4 सायकल जेव्हा करतोय, तेव्हा त्यापासून आम्हाला काही त्रास नाही होणार ना? ते व्यवस्थित असेल ना? तर त्याचं उत्तर असं आहे, की सायंटिफिकली ना 6 स्टिम्युलेशन 6 वेळेला जरी आम्ही एका बाईला इंजेक्शन्स दिले आणि 6 जर IVF सायकल केल्या, तरीही त्यामुळे बॉडीवर कुठलेही दुरोगामी दुष्परिणाम किंवा काही होत नाही. या व्यतिरिक्त एक गोष्ट मला जरूर सांगावी वाटते, की बघा हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत ना, हे आपल्या शरीरात गेल्यावर डेफिनेटली इमोशनली जो आपण थोडेसे ना वीक होऊन नक्की जातो. पण यामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाही आहे, ज्यामुळे पेशंटला असं वाटावं, की IVF माझ्यासाठी सेफ राहणार नाही किंवा मी IVF करू नये. बघा दरवर्षी भारतामध्येच लाखो लोकं IVF करतात. जर IVF सेफ नसतं, तर एवढ्या साऱ्या डॉक्टर्सनी आणि एवढ्या गव्हर्नमेंटल एजन्सीजनी IVFची परवानगी दिली असती का? पण केवळ आपण काही गैरसमज आणि काही भीती बाळगून बऱ्याच वेळेला ना चांगल्या गोष्टींना आपण मुकतो आणि गोष्टी तिथे थांबत नाहीत. तर IVFची भीती वाटते म्हणून बऱ्याच वेळेला ट्यूब बंद असताना IUI करणं, ट्यूबल ब्लॉक असताना फॉलिक्युलर स्टडीज करत राहणं, मग कुठलं तरी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक कुठल्यातरी गोळ्या घेत राहणं. बऱ्याच साऱ्या अननेसेसरी गोष्टी केवळ यामुळे होतात, कारण पेशंटला IVFची भीती वाटत असते. त्यांना पण माहिती असतं, की त्यांना IVF ट्रीटमेंटची गरज आहे आणि डॉक्टर्सनी पण त्यांना सांगितलेलं असतं, की IVF शिवाय बाळ होऊ नाही शकत. पण या IVFच्या भीतीमुळे बरेच कपल्स या IVF ट्रीटमेंटपासून घाबरतात घ्यायला. आजच्या व्हिडिओचा माझा हाच उद्देश आहे, की तुमच्या सगळ्यांच्या मनातली भीती IVF बद्दलची कंप्लीटली संपुष्टात यावी आणि तुम्हाला IVF पासून भीती वाटू नये. IVF हे अतिशय सेफ सायन्स आहे. दरवर्षी हजारो कपल ज्यांना मुलं बाळं नाहीत ना, ते छान IVFमुळे प्रेग्नन्सी मिळवतात. त्यांच्या फॅमिलीज कंप्लीट होतात. त्यामुळे IVF बद्दलची ही जी माहिती आहे, ती तुम्ही स्वतः पण समजून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीज बरोबर नक्की शेअर करा. येणाऱ्या बऱ्याच साऱ्या आपल्या मराठी सीरीजमध्ये मी IVF, इन्फर्टिलिटी, प्रेग्नन्सी याबद्दल बरीच माहिती घेऊन येणार आहे. त्यामुळे ह्याचा नक्की लाभ घ्या आणि तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की लिहून पाठवा. मी जरूर
त्याचं उत्तर देईन. नमस्कार.